अंतिम मॅच मेगा फायनल SSPL ची अर्थात शिवशेजारी प्रीमियर लीग 2 संघ एकमेकांसोबत आता भेटताना पाहायला मिळतील. एका बाजूला आर्यन स्पोर्ट्स टेंबरे आहे, सुहास केंबारी यांचा स्क्वॉड, आणि एका बाजूला VK अर्थात विनायक खाटेकरांची संपूर्ण टीम जी फिल्डिंग साठी सज्ज झालेली आहे. ओपनिंग पेअर एंटर होणार मैदानाच्या आतमध्ये प्रिसॉप बुरबाड, योगेश कोर आणि त्याच्या सोबतीला मनोज केंबारी यांना मागच्या मॅच मध्ये धुवाधार बॅटिंग करत असताना तब्बल 39 धावांचं इंटरव्हल कॉन्ट्रिब्युशन दिलं होतं. दोन्ही संघाला देऊया फायनलच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. शो युअर गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. सो भावेश येतात पहिल्या ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल जर आपण पाहिला तर थोडासा रनवेमध्ये व्यत्यय येत असताना दिनेश कापडे सरांनी सांगितलं की चेंडू आहे नेट. सो भावेश येतात राईट ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडवरती योगेश कोर तयार. पहिलाच बॉल इनसाइड आउट, आणि तिथे जर आपण पाहिला जितू धुमाल त्या ठिकाणी उपलब्ध होता, परंतु चेंडू जर आपण पाहिला तर गोलीच्या वेगाने त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला. योगेश कोरच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर पहिल्याच बॉलवरती ठोकलाय हा चौकार, आणि केलं गोलंदाज पावेचं देखील स्वागत. सो पहिल्याच बॉलवरती 4 धावा येताना पाहायला मिळतात. चौकार आलाय, बॅटर तयार. इथे हुक केलाय, फटका चांगला पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक आली, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतो, आणि पाहता या बॉलवरती आला 2, आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक थोडं पुढे जाऊन पोहोचलं ते 6 या धावसंख्येवरती मेगा फायनलचा मॅच. सो धावफलक आपण जर पाहिलं तर तब्बल लागल्या गेल्यात 6 धावा. बॅटर तयार होतोय. योगेश को स्ट्रायकिंग एंडवरती. पावेचा हा बॉल इथे देखील एक्स्ट्रा कव्हरला. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. स्कोर कार्डचा विचार जर आपण केला तर तब्बल 10 धावा जोडल्या जात आहेत स्कोर कार्ड वरती. या मेगा फायनल मध्ये 15 बॉलची ही मॅच आपण पाहताय, आणि 3 बॉल वरती खऱ्या अर्थानं आक्रमण केलं गेलं योगेश कोरच्या माध्यमातून, जिथे 10 धावा धावफलकावरती आहेत. चांगला बॉल कमालीचा चेंडू इथे हाताला गोलंदाज भावेशनं पडल्यानंतर थोडासा चेंडू खाली राहतोय, आणि जर आपण पाहिलं तर धावफलक आहे 10. 4 चेंडूची फेकी झाली. स्टील 1 to go. शेवटचा बॉल खऱ्या अर्थानं शिल्लक आहे या पहिल्या ओव्हर मधला, कारण 15 ओव्हरचा मॅच आहे, म्हणजे एक गोलंदाज फक्त 5 बॉल हाताळेल. शेवटचा बॉल अपडवार फटका चांगला पाहायला मिळतो. कव्हर पॉईंटच्या डोक्यावर चेंडूला काढलाय. तीर केल्यावर चेंडूचा पाठलाग करतात, परंतु चेंडू थांबणार नाही. बाउंड्री लाईनच्या बाहेर शेवटच्या बॉलवरती ठोकलाय बॅटर योगेश कोर. हा चौकार, आणि पहिल्या ओव्हर त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. धावफलक जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचला तो 14 या आकड्यावरती. 14 ऑन द बोर्ड विदाउट एनी विकेट लॉस. ही जमण्याची बाजू आर्यन स्पोर्ट्स टीम क्रिकेट संघाकरिता. चला स्पीडअप द्या, बॅड लाईट होत चालली आहे. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होती. या गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहताय प्रशांत येत आहेत दुसऱ्या ओव्हर मध्ये, जिथे 14 धावा धावफलकावरती आपण पाहिलेले आहेत योगेश कोरच्या बॅटमधून. स्ट्रायकिंग एंडवरती मनोज केंबारे, ज्यानं मागच्या मॅच मध्ये दुसऱ्या सेमी फायनल मध्ये कमालीची बॅटिंग केली होती. तब्बल 39 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या. तिथे 4 षटकार, 1 चौकार देखील त्याच्या बॅटमधून आपण मागच्या मॅच मध्ये पाहिला होता. इथे देखील तीच अपेक्षा असेल त्या बॅटरकडनं आर्यन स्पोर्ट्स टेंबरे क्रिकेट संघाला. 14 धावा लागल्या गेल्या स्कोर कार्ड वरती. आर्यन स्पोर्ट्स टेंबरे क्रिकेट संघ बॅटिंग करतोय सध्याच्या स्थितीला, आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये आलाय गोलंदाज प्रशांत. राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज झाला रनवेवरती. स्ट्रायकिंग एंडवरती मनोज केंबारे तयार. पहिलाच बॉल मिस टायमिंग आहे. चेंडू हवे डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी. सागर शिंगोळे पकडलाय झेल, आणि या मॅच मध्ये मनोज केंबारी 0वरती बाद. लागतो हा धक्का पहिला. सो पहिला धक्का इथे लागला गेलाय बॅटर मनोज केंबारीच्या माध्यमातून टीम आर्यन स्पोर्ट्स टीम क्रिकेट संघाला. मागच्या मॅचचा हिरो या फायनल मध्ये ठरलाय 0, कारण पहिल्याच बॉल वरती तो माघारी परतलाय. 14 धावा धावफलकावरती आहे. तिथे योगेश कोरची बॅटिंग चांगली राहिली. ऋतिक वाघ येत आहेत 3ऱ्या क्रमांकावरती. मागच्या मॅच मध्ये ऋतिक वाघ लवकर माघारी परतला, परंतु इथे मनोज केंबारे परतल्यानंतर आता ऋतिक वाघला देखील बॅटिंग चांगली करावी लागेल.
चला क्विक जायचं, फास्ट जा थोडा बॅटर, कारण बॅड लाईट होत चालली आहे. अजून एक इनिंग आपल्याला कंप्लीट करायची आहे. 14 धावा फलकावरती जोडल्या जात आहेत. फलंदाज या स्ट्रायकिंग वरती ऋतिक वाघ आणि पहिल्या बॉलवरती प्रशांतला मिळालेली सफलता. मनोबल वाढलं असेल गोलंदाज प्रशांतचं. मॅडम ओव्हरती विकेटने सज्ज झालाय आणि त्याचबरोबर स्ट्रायकिंग वरती ऋतिक वाघला आपण पाहताय. आपण बाराखी समोर दिशेने फोर्स केला वाईट स्लॉंगला. जितू धुमाळ चेंडूच्या खाली पकडलाय झेल आणि आणखीन एक विकेट या ठिकाणी जात असताना ऋतिक वाघ देखील आता निराश करतोय. फलंदाज बाद. पियुष येत आहेत नवीन पार्टनर 4थ्या क्रमांकावरती. 14 धावा. आयुष येत आहेत, माफ करा, नवीन फलंदाज बॅटिंग साठी 14 धावा फलकावरती जोडल्या जात आहेत आणि 2 बॉलवरती 2 विकेट कॅरी करत असताना प्रशांतचा टप्पा जो आहे तो अचूक आपल्याला पाहायला मिळतोय. मागचा बॉल शॉर्ट पिच डिलिव्हरी, तिथे टॉप पिच लागला. मनोज किंबारी तिथे माघारी परतला. ऋतिक वाक करत असताना जर आपण पाहिलं तर फटका चांगला सजवला होता, परंतु तिथे आडवा आला. जितू धुमाल पकडलाय झेल. चांगला बॉल, हेलिकॉप्टर उडवला. कॅप शॉट सिलेक्शन आहे सिंगल आणि दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल का? योगेश कोरनं शेवटच्या मोमेंटला थांबवलाय आणि एकच धाव या बॉलवरती येताना पाहायला मिळते. 15 ऑन बोर्ड. 15 धावा फलकावरती जोडल्या जात आहेत. तिथे बॉलची फेकी झाली 3. तिथे 2 बॉलवरती 2 विकेट आले आणि या बॉलवरती आली ही सिंगल रन. योगेश कोर आता या बॅटरला खेळावं लागेल, कारण सुरुवात चांगली करून दिली पहिल्या 5 बॉलमध्ये योगेश कोरनं. तब्बल 14 धावा त्यांना बनवला, परंतु प्रशांतनं 2 विकेट कॅरी करत असताना तिसऱ्या बॉलवरती आली सिंगल. 4था बॉल. चांगला बॉल. इथे जर आपण पाहिला तर रनआउटची संधी डायरेक्ट हिट आणि योगेश कोरची गोल्डन विकेट. आता धावचीच्या स्वरूपामध्ये योगेश कोर बाद. पूर्णपणे आता डाव खऱ्या अर्थाने आर्यन स्पोर्ट्स टेंबरे क्रिकेट संघाचा कोसळलाय, कारण 3 हुकमाचे मोहरे आता तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळतात. योगेश कोर, त्याच्याबरोबर आपण पाहू शकतो मनोज किंबारी आणि त्याचबरोबर ऋतिक वाघ. हे 3 असे खेळाडू होते ज्याचं खेळणं टिकणं राहणं गरजेचं होतं आर्यन स्पोर्ट्स टेंबरे क्रिकेट संघासाठी. परंतु गोलंदाजी खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल गोलंदाज प्रशांतचं. कमालीची गोलंदाजी गती नाही आहे गोलंदाजाकडे, परंतु टप्पा चूक आहे. हेच कारण योगेश कोर इथे बाद झाला. रनआउटच्या स्वरूपामध्ये 15 धावा फलकावरती जोडल्या जात आहेत. शेवटचा बॉल या दुसऱ्या ओव्हर मधला शिल्लक आहे. आता पूर्णपणे शिरकाव केलाय या मॅच मध्ये एसके बॉईज खांडेकर क्रिकेट संघानं. नवीन बॅटर एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये हारी. स्ट्रायकिंग वरती बॅटिंग करताना पाहायला मिळेल तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहताय बॅटर आयुषला, यानं 1 बॉल मध्ये 1 धाव बनवली. 15 धावा फलकावरती. इथे जर आपण पाहिलं तर चांगला बॉल अटेम्प्ट केलाय गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून. दुसरा ओव्हर देखील मित्रांनो या ठिकाणी समाप्त झाला, म्हणजे 10 बॉलचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. फलकावरती धावा आहेत फक्त 15 आणि शेवटचे 5 बॉल आता कोण हाताळेल हे पाहण्यासाठी आता खऱ्या अर्थानं उत्सुकता वाढली, कारण आता अग्रेसिव्ह बॅटिंग करावी लागेल. समोरच्या टीमचा विचार केला तर एसके बॉईज खाटेकर आहे एक धुरंधर टीम, त्याच्यामध्ये बॅटिंग लाईनअप भरपूर आहे. कुमार असेल, विनायक खाटेकर असेल, त्याचबरोबर आपण पाहू शकता सागर शिंगोळे आहे, जितू धुमाल आहे. बॅटिंग लाईनअप भरपूर आहे, त्यामुळे धावा बनवणं गरजेचं आहे टीम आर्यन स्पोर्ट्स टेंबरे क्रिकेट संघाला. 15 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. शेवटचे 5 बॉल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहताय विके येत आहेत स्वतः. विनायक शेवटचे 5 बॉल. 15 धावा फलकावरती आहेत. इथून 12-15 धावा येणं गरजेचं आर्यन स्पोर्ट्स टेंबरे क्रिकेट संघाकरिता. विकेट येतात विनायक खाटेकर. पहिलाच बॉल बॅकफूट वरती आले, फटका चांगला पाहायला मिळतोय. जितू धुमाल आला बॉल वरती, सिंगल आली, फेकी रॉकेट आत येत असताना एकच धाव या बॉल वरती येताना पाहायला मिळते. धाव फलक 16 या धाव संख्येवरती जाऊन पोहोचलेला आहे. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 4 या पहिल्या डावामधले मेगा फायनल मित्रांनो आपण पाहता. एका बाजूला आर्यन स्पोर्ट्स टेंबरे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहू शकता टीम एसके बॉईज खांडेकर. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. क्रुशियल मोमेंट वरती खऱ्या अर्थानं ठोकलाय बॅटरनं हा चौकार. या धावा येणं गरजेचं आहे आर्यन स्पोर्ट्स टेंबरे क्रिकेट संघाकरिता. रिप्लाय टाकला जातोय. सफल झाले. स्टंपला कव्हर केलं, बॉडीवरती चेंडू आला, त्यानंतर स्टिकरवरती चेंडू आला असताना चेंडू शॉट फाईन लेगला बीट करतोय. 4 धावेसाठी फरार. 20 ऑन बोर्ड. 20 धावा फलकावरती जोडले जात आहेत.
इथे चांगला बॉल समोरच्या दिशेने फोर्स केला स्टँड अँड डिलिव्हर चौकारानंतर ठोकला हरीनं हा बिग हिट षटकार 6 धावा कमालीचा फटका जो मात्र पेश केला जातोय इथे संकट मोचकाचं काम करायचं होतं ते काम करत आता हॅरी करत असताना कमालीची बॅटिंग मैदानाच्या मध्ये पेश केली जाते 26 धावा फलकावरती जोडल्या जात आहेत शेवटचे 2 बॉल विनायक खाटेकरवरती केलेलं हे आक्रमण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय सफल झाले बॅट खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर बॅटची बाहेरची कडा आणि यष्टीरक्षण चांगलं झालंय डॉट बॉल फेकलाय गोलंदाज विनायक खाटेकर स्टील 1 to go या पहिल्या डावामधला मेगा फायनलचा हा शेवटचा बॉल 26 धावा फलकावरती ज्या मात्र जोडल्या जात आहेत शेवटचा अंतिम बॉल आहे या पहिल्या डावामधला बॅटर तयार हरी स्ट्रायकिंग एंड वरती चांगला बॉल मिस टायमिंग आहे डाऊन दी बॉल खेळाडू स्वतः गोलंदाज उपलब्ध झालेला सेकंड अटेम्प्टला विनायक खाटेकरने पकडला हा झेल आणि इथे जर आपण पाहिलं तर 26 धावा या पहिल्या डावामध्ये बनवल्या आणि 27 धावांचं टार्गेट जे मात्र सेट केलं गेलंय एसके बॉयज खाटेकर क्रिकेट संघासमोर हे टार्गेट बनलं जाईल की डिफेन्स केलं जाईल या ट्रॉफीवरती कोणती टीम आपला शिक्का मोडतब करत हे ऐकण्यासाठी जाऊयात दर्शन निश्चित सरांकडे तोपर्यंत मी थांबतो तुम्ही थांबू नका पाहत राहा ऐकत राहा मेगा फायनलचा हा थरार थँक्यू सो मच चला लगेच बॅटर नाही तर अजून उशीर होईल बॉल मध्ये 27 बनवायचं SSPL ची मेगा फायनल प्रशांत आणि विनायक खाटेकर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते गोलंदाजी ट्रॅक वरती प्रिन्स ऑफ बुरबाड योगेश कोर पहिलाच बॉल फाला बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा येतील 4 चौकार दिनेश कापडे सर जरा आमच्यापर्यंत लवकर निर्णय पोहोचवा लेग बाईटच्या स्वरूपानं कमाल आहे सर बॅट असू द्या प्रोफेशनल अंपायर नाही आहेत आणि यावेळेला एष्टा उद्ध्वस्त केल्यात फलंदाज माघारी विनायक खाटेकर बॅक टू द पवेलियन दोन्ही संघांना विनंती आहे की कोणी विजय झाला तरी स्टंप काढायचे नाहीयेत
दोन्ही संघाच्या कॅप्टनला नोंद घ्यायची आहे. स्टंप काढायचे नाही येत तर एक स्टंप काढला तर 1000 रुपये दंडित केला जाईल 1000 रुपयांसाठी. याची नोंद घ्यायची आहे. 6000 रुपये कपात होतील. एका स्टंपचे 1000 रुपये. बॅटर सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल. स्वप्नात राहिला तुमच्या काय माहिती एक्स्ट्रा आणले बॅट्समॅनला बॉलर कोणला द्यायचं मला नाही माहिती बघ यांनी मला देखील डॉट बॉल आलाय. योगेश कोर गोलंदाजी ट्रॅक वरती. मात्र शैलेश कंबारीला आता मात्र बसवला 12वा खेळाडू म्हणून. त्याचं कारण नक्कीच आपण नंतर इंटरव्ह्यू मध्ये विचारू त्याचं कारण काय आहे ते. गोलंदाज तयार आहे. यावेळी देखील यू विल बी मिस. डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गोल. सांगितलं ना त्या स्टंप कोणीच काढायचं नाही तर 1000 रुपये दंड आहे. एक स्टंपची शैलेश भाऊ नवीन आणलं त्या दिवशी काल नवीन आणलं बुरशी हे बॅटर कोण गेलाय कुमार. बॅटर कुमार मैदानाच्या आतमध्ये दाखल. धावसंख्येचा विचार केला तर 4च धावा धावफलकावरती आहेत. 27चं टार्गेट आणि यावेळेस पॉवरफुल बॉल चाललाय सीमारेषा पार. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येच्या फलकावरती जुना बॉल दे 10 धावा. एक ओव्हर झाले जुना त्याचा. पहिल्या ओव्हरीत गेला तर नवीन. आता 10 चेंडू आणि 17चं समीकरण आहे. वेळ वाचवणं महत्वाचं आहे कारण बक्षीस वितरण सोहळा देखील आपल्याला कंप्लीट करायचं आहे. अजून अधिकचा वेळ खर्च करू नका. गेम बॉल आलाय. आधी माझा प्रशांत स्ट्रायकर एंड वरती. गोलंदाजी ट्रॅक वरती सुहास केंबारी अनुभवी खेळाडू द लेजंड. 10 चेंडू आणि 17चं समीकरण आहे. कोणावरती हा ठरता SSPL चा सीझन 1चा विनर कोण आणि रनरअप कोण ते आपल्याला पाहायचं. सन्मान दिला हलक्या हाताने चेंडूला आणि इथे एक धाव कंप्लीट केली जाईल कारण 9 चेंडू 16चं समीकरण. जिंकणार कोण खाटेकर की टेंबरे की खाटेकर ते आपल्याला पाहायचं. कुमारच्या बॅट मधून एक षटकार जरूर आला. यावेळेस देखील फटका सुंदर आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल नाही. सेन्सिबल क्रिकेट मॅच चालू. ऑन टेबल सिंगल डबल. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येचा विचार केला 12 धावा धावफलकावरती आहेत. अजून 15 बनवायचे आहेत. 8 चेंडू आणि 15चं समीकरण आहे. विचार केला तर 5 चेंडूंचा
एक षटक आहे. देखील सुंदर चेंडू हाताळला. दरम्यान निर्धाव चेंडू जे सांगतो होती फलंदाजाला बीट करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. 7 बॉल आणि 15चं समीकरण आहे. मैदानामध्ये शांतता आहे. यावेळी देखील चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि टिपलाय जाईल. संपलाय फलंदाजाचा खेळ. 1 more विकेट डाऊन. फलंदाज बाद. चला बॅटर. सहा बॉलला नेट आलाय. मग 6 बॉल आणि 15चं समीकरण. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर मॅच मध्ये रंगत वाढेल. मेगा फायनलचा हा थरार. देखील फटका सुंदर आहे. तिथे क्षेत्ररक्षक. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होताना पाहायला मिळते. समीकरण बदलला. इक्वेशन बदलला. षटकाची समाप्ती. 5 बॉल आणि 13चं समीकरण आहे. तीन बॉलरला 5 चेंडू 13चं समीकरण आहे. बॅटिंग एकदम 5 बॉल आणि 13चं समीकरण आहे. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. गोलंदाजी ट्राय करते गोलंदाज ऋतिक वाघ. काटेकर संघाच्या अपोजिट खेळतोय. काटेकरचाच खेळाडू आहे. टॉस बॉल. चेंडू हवेमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक. बनतील दर्शक. इट्स आउट ऑफ द पार्क. ओव्हर द रोप. सिक्सर. चार चेंडू आणि 7चं समीकरण. गोलंदाज तयार. यावेळी देखील चेंडू हवेमध्ये जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा ओव्हर द रोप. सिक्सर. स्कोर लेवल 3 चेंडू 1चं समीकरण. ऋतिक वाघ वरती चढवलंय आक्रमण. स्टंप कोणीही काढायचं नाहीये. विनंती आहे. नाहीतर 1000 रुपये कपात केले जातील. एका धावेची गरज. 3 चेंडू 1. 3 चेंडू 1. 3 मध्ये 1 बनवायचं. मध्ये 1 बनवायचा. यावेळी सुंदर चेंडू हाताळला. 2 मध्ये 1. मॅच मध्ये रंगत वाढली. शांतता आहे मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही पाहू शकता
जिथे थर्ड आरंभतोय SSPL सीझन 1चा 2024चा हा महारणसंग्राम. दोन चेंडू 1चं समीकरण आहे. यावेळेस चेंडू जाईल खाटेकरवाले चला मागे चला. वाट जबरदस्त हे मोमेंट नक्कीच लक्षात राहील राजेश सर, कारण तिकडे कॅच आली आहे आणि इकडे पूर्ण खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आले होते. व्हिडिओ मस्त झाली. एक बॉल बॉल आउट होय. जगदीश सर, स्कोर लेवलला काय सुपर ओव्हर ठरवू, या बॉल नंतर ठरवू. बॉल आउट. एक चेंडू 1चं समीकरण. पण मात्र स्वप्नील ज्या प्रकारची कॅच घेतली ना अफलातून जबरदस्त. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट, कारण सोपी नसते उलटी कॅच जज करणं. खाटेकर संघ एक लेग आलं ना. एक चेंडू आणि 1चं समीकरण. वाईड बॉल आणि विजयी संघ SK बॉईज खाटेघर. SSPL या महारण संग्रामाचा सीझन 1चा विनर ठरलाय SK बॉईज खाटेघर संघ. सागर कापडे सर या. बाकी आता तुम्हारे हवाले वतन.